आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझं नाव संदीप ससाणे. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या स्वामी दरबारामध्ये. स्वामींनी घडवलेल्या खऱ्याखुऱ्या लीला, स्वामींचे भक्तांना आलेले खरे अनुभव आणि इतरही स्वामींबाबतच्या सकारात्मक चर्चा आम्ही येथे करत असतो. हे सर्व न चुकता ऐकण्यासाठी आपण लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, ऐकून घ्यायला एक नवीन कथा. कथेचं शीर्षक आहे आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मित्रांनो, ही कथा संपल्यानंतर कथेच्या शेवटी आम्ही याच कथेचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो सुद्धा आपण न चुकता ऐकावा ही नम्रतेची विनंती. मित्रांनो, मुकुंद नावाचा सोलापुरात राहणारा ब्राह्मण दररोज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन महाराज मला या संसारातून सोडवा अशी प्रार्थना करीत असे. एक दिवस श्री स्वामी महाराज त्यास म्हणाले, अरे वासनारहित होऊन सर्व संग परित्याग कर, म्हणजे ताबडतोब सुखप्राप्ती होईल. हे वाक्य ऐकताच मुकुंदाची समाधी लागली. लोकांची उपाधी होऊ नये म्हणून त्याने मौन धारण केले व तो सिद्धेश्वराच्या देवळात जाऊन राहिला. तो कोणाकडेही याचना करीत नसे. सिद्धेश्वर सरोवरी नित्यनेमाने जाऊन तो स्नान करीत असे. तेथील अधिकाऱ्याने एक दिवस त्यास ताकीद दिली की जर आजपासून या ठिकाणी स्नान कराल तर शिक्षेला पात्र व्हाल. त्यांनी आपला सरोवरात स्नान करण्याचा नियम सोडला नाही. म्हणून तेथील शिपायांनी मुकुंदबुवांना सर्वांगातून कळा निघेपर्यंत मारले. त्यांना खोलीत कोंडून कुलूप लावून घेतले आणि वरिष्ठांना कळविले. दुसरे दिवशी अधिकारी येऊन पाहतात तर मुकुंदबुवा सरोवरात पोहत होते. त्यामुळे सर्व अधिकारी बुवांना शरण जाऊन त्यांची क्षमा मागून तेथून निघून गेले. मित्रांनो, या लीला कथेतील मुकुंदबुवा हे नित्यनेमाने श्री स्वामींचे मनोभावे दर्शन घेत असत. आता आपण या कथेचा खरा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ हा जाणून घेऊया. श्री स्वामींचे दर्शन सहवासाचा बुवांवर विलक्षण परिणाम झाला. त्यांना आत्मज्ञानाची ओढ लागली. त्यांची विषयशक्ती कमी कमी होत जाऊन अखेर ती नष्ट झाली. बुवा अशा अवस्थेत पोचले की ते आता श्री स्वामी समर्थांस संसारातून सोडवण्याबाबत विनवू लागले. सर्व साक्षी श्री स्वामींना मुकुंदबुवाची तयारी पूर्ण झाल्याचे लक्षात आल्याबरोबर त्यांच्यावर केवळ दृष्टिक्षेपाने अनुग्रह केला. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. या उक्तीनुसार मुकुंदबुवांना अष्टमहासिद्धीचे घवाडच श्री स्वामी समर्थांकडून मिळाले. परंतु ते मिळूनही मुकुंदबुवा अहंकारी झाले नाहीत. हे येथे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांनी कडकडीत मौन बाळगले होते. सरोवरात स्नान करण्याचा त्यांचा नित्यनियम सुरूच होता. उपासनेत जो व्रतस्थपणा, नित्यनियम असावा लागतो तसा तो त्यांच्यात होता. प्रसंगी सरोवरात स्नान केल्याबद्दल त्यांना मारही खावा लागला. कड्या कुलपात बंद व्हावे लागले, परंतु त्यांची मनशांती ही कधीही ढळली नाही. श्री स्वामींचे वरदहस्ताने मुकुंदबुवा कड्या कुलपातूनही बाहेर पडले. ही लीला आपणास मुकुंदबुवासारखे व्रतस्थ होता येईल का, हेच अप्रत्यक्षपणे विचारते. पण जर उत्तर होय असेल तर श्री स्वामी समर्थ कृपा होणारच. त्यांचे कृपा कवच हे लाभणारच. पुढे हेच मुकुंदबुवा मौनीबुवा म्हणून प्रसिद्ध पावले. शेवटपर्यंत ते सोलापुरीच राहत होते. मित्रांनो, ही लीलाकथा आणि तिचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन स्वामी लीला ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.